समाचार अब तक, सत्य का साहस। सीताबर्डी पोलीस ठाण्यात 2 आरोपींविरुद्ध घरफोडीच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। ही घरफोडी 25 ते 26 मार्च 2024च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घरी चोरी केली होती। चोरट्यांनी फिर्यादीच्या आईवडिलांचे घराचे मुख्य दाराचे कडी-कोंडा तोडून घराच्या आत प्रवेश करून घरातील लाकडी अलमारीचे कुलूप तोडून त्यातील हिऱ्याचा हार, अंगठी, सोन्याचे कॉइन, घड्याळ व रोख 4,50,000 रुपये असा एकूण 70,90,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 454, 457, 380 भांडवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक तपास करून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून हैदराबाद, तेलंगणा येथून आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद हबीब कुरेशी राहणार 413 महमदाबाद, रंगारेड्डी, हैदराबाद, तेलंगणा, शबीर उर्फ साबिर जमील कुरेशी राहणार रफिकनगर, गोवंडी, मुंबई, हल्ली मुक्काम, हैदराबाद, तेलंगणा यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। आरोपींबाबत सखोल चौकशी केली असता आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद हबीब कुरेशी हा कुख्यात सराईत घरफोडीचा गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध संपूर्ण भारतभर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर एकूण 213 गुन्हे दाखल असल्याचे कळले आहे। तसेच आरोपी शबीर उर्फ साबिर जमील कुरेशी हा सुद्धा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध मुंबई, महाराष्ट्र येथे एकूण 22 गुन्हे दाखल असल्याचे समजले। आरोपींच्या ताब्यातून एक मारुती स्विफ्ट VDI कार व 2 मोबाईल फोन असा एकूण 9,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींना पुढील तपास कामी सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। बर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता। अपराध क्रमांक 240/24। त्याच्यामध्ये फिर्यादीच्या फ्लॅटमध्ये 2 आरोपितांनी चोरी केली होती। त्या गुन्ह्याचा समांतर तपास क्राईम ब्रांचचे HBT पथक करीत असताना आम्हाला अशी माहिती मिळाली की 2 आरोपी हे स्विफ्ट कारने पार्किंगमध्ये कार लावून त्या फ्लॅटमध्ये चोरी केलेली आहे। अशा माहितीवरून तांत्रिक तपास तसेच जे CCTV कॅमेरे आहे त्यांची तपासणी करून दोन्ही आरोपींचे आम्हाला नाव प्राप्त झाले। त्या आरोपींचे नाव प्राप्त झाल्यानंतर आम्ही अधिक तपास करून त्या दोन्ही आरोपींना हैदराबाद, तेलंगणा येथून अरेस्ट केलेला आहे। दोन्ही आरोपी हे रेकॉर्डेड आहे, नॉन क्रिमिनल्स आहे, त्यांच्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत। एका आरोपीवर जो मोहम्मद सलीम म्हणून आरोपी आहे त्याच्यावर 213 गुन्हे पूर्ण भारत देशामध्ये दाखल आहे। त्याशिवाय दुसऱ्या आरोपीवर सुद्धा 22 गुन्हे दाखल आहेत। अशा प्रकारे रेकॉर्डेड आरोपी त्यांना ताब्यात घेतलेले आहे। पुढील तपास बर्डी पोलीस स्टेशन करीत आहे। समाचार अब तक, रिंकू पानतावने, नागपूर।